शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा, शिळ जेवण दिल्याचा आरोप करत कर्मचाऱ्याला मारहाण। एका आमदाराला असं जेवण दिलं जात असेल तर सामान्यांचं काय? आमदार निवासातील निकृष्ट जेवणावर संजय गायकवाडांची संतप्त प्रतिक्रिया। मनोरा आमदार निवासातील कॅन्टीनच्या टेंडरची मुदत संपल्यानंतरही दोनदा मुदतवाढ, नवा कंत्राटदार येऊ नये यासाठी ही मुदतवाढ दिल्याची चर्चा। कॅन्टीन प्रशासनाकडून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास नकार, पोलिसांनी विचारणा करूनही आमदाराविरोधात कोणतीही तक्रार करणार नसल्याचं कॅन्टीन प्रशासनाचं म्हणणं। मुंबईतील आमदार निवासात दोन वेटर भिडले, किरकोळ कारणावरून दोघांमध्ये हाणामारी। आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनची एफडीएकडून तपासणी, धान्य आणि तेलाचे नमुने सील करून पाठवले। मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली, निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तपदी वर्णी। वरळी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्यानं कंत्राटदाराला 10 लाखांचा दंड, 26 मे रोजी आचार्य यात्रे मेट्रो स्थानकात पाणी शिरलं होतं। मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकरशेठ असं नाव द्यावं, भास्कर जाधव यांची विधानसभेत मागणी। पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्ग विस्ताराला अखेर मान्यता। पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर आता पर्यटकांची संख्या निश्चित केली जाणार, पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय। घाटकोपर आणि पवईच्या मध्यावर असलेल्या खंडोबा टेकडीच्या जंगलात जेसीबी लावून 300 ते 400 झाडांची कत्तल, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून पाहणी। मासिक पाळीच्या काळात शाळेत शिकणाऱ्या मुलींना विवस्त्र करत तपासणी, शहापूरमधील खासगी शाळेतील प्रकार, संतप्त पालकांचा मुख्याध्यापकांना घेराव। अंबरनाथमध्ये 12 वर्षीय मुलाला लिफ्टमध्ये मारहाण, मला बघून लिफ्ट बंद का केली यावरून मुलाला मारहाण केली आणि हाताचा चावाही घेतला। अल्पवयीन मुलीवर एक्सप्रेस ट्रेनमध्ये अत्याचार, ओळख वाढवून कल्याणहून अकोल्याला जात असताना नराधमानं हा अत्याचार केला। संभाजीनगरच्या आशादी महिला बाल सुधारगृहातील मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणी जिल्हा बालविकास अधिकारी यांना निलंबित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पोलिसांकडून 18 मुलींची सुटका। वसईच्या आचोळे पोलीस ठाण्याजवळ पाण्याच्या टाकीवर चढून 29 वर्षीय तरुणाकडून आत्महत्येचा प्रयत्न, बायको सोडून गेल्यानं दारूच्या नशेत उचललं टोकाचं पाऊल। ठाण्यातील माजिवडा परिसरातील अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये काम करत असलेला कामगार 21व्या माळ्यावर अडकून पडला होता, विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं 15 तासांच्या प्रयत्नानंतर त्याची सुखरूप सुटका झाली। पुण्यात 19 वर्षीय तरुणीवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी नणंद आणि एका व्यक्तीकडून दबाव, समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल। भिवंडीत जीर्ण इमारतीचं प्लॅस्टर कोसळलं, 2 महिला आणि 1 मुलगा जखमी, इमारतीतील विद्युत आणि पाणी पुरवठा बंद करून रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलं। 25,000च्या कर्जासाठी आत्महत्या केलेल्या रवींद्र शिंदेंच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून 10 लाखांची मदत। ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यामुळे आत्महत्या, नाशिक रोड परिसरात 16 वर्षांच्या मुलाचं कृत्य, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। ठाण्यात कामगार संघटनांकडून काम बंदची घोषणा, केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या अनेक कामगार कायद्यांविरोधात विद्युत कर्मचाऱ्यांचं आंदोलन। अभिनेत्री आलिया भट्टची फसवणूक करणाऱ्या पर्सनल सेक्रेटरीला अटक, बनावट बिलांच्या माध्यमातून आलियाच्या प्रोडक्शन हाऊस आणि वैयक्तिक खात्यातून 77 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप। मुंबईच्या घाटकोपरमध्ये हरवलेले 170 मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द, मोबाईल चोरी प्रतिबंधक पथकाची कामगिरी। अंबरनाथच्या वसार गावात हातभट्टी दारू अड्ड्यावर मोठी कारवाई, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त, उल्हासनगर परिमंडळ 3 मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचं स्पष्ट। पुण्यात कोयत्यानं हल्ला करणाऱ्या आणि दहशत माजवणाऱ्या तरुणांची धिंड, जिथे उगारले कोयते तिथेच काढली पोलिसांनी आरोपींची धिंड। आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषानं 90 जणांची 1.5 कोटी रुपयांना फसवणूक, आरोपी नाशिक पोलिसांच्या ताब्यात। पालघरच्या डहाणू नरपड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू,
या परिसरात बिबट्याच्या वावरामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. आमदार विनोद निकोल यांच्या नेतृत्वात माकपनं चारोटीजवळ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला. कामगार विरोधी 4 श्रमसंहिता रद्द करण्याची मागणी. नाशिकमध्ये विविध कामगार संघटनांच्या वतीनं मोर्चा. विविध मागण्यांसाठी कामगार उतरले रस्त्यावर. केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी कायद्याविरोधात भिवंडीत कामगार संघटनेचं आंदोलन. संघटनेचे कॉम्रेड सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेची निदर्शनं. मुंबईच्या दहिसर पूर्वेस सावित्रीबाई फुले नगर केतकीपाडा परिसरात 6 घरांवर झाड कोसळलं. 1 जण जखमी.